नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. आजी नक्की ब्लॉगमध्ये मी मीनाक्षी तुमचं स्वागत करते. आता वाजले संध्याकाळचे 7:30. आपण चाललो पुण्यातल्या चिंचवडमधल्या एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलला आयनॉक्स थिएटरला पिक्चर पाहायला. तर पिक्चरचं नाव काय सांगितलं मुलांनी सांगितलं, पण मी विसरले मैत्रिणीनं. तर बघू आपण पुढे गेल्याच्या नंतर कोणता पिक्चर येतो. तर मुलगा 6:30ला आला घरून आणि म्हटलं आई पिक्चरला यायचं का, तिकीट बुक करू का? तर म्हटलं अरे पाऊस पण येतोय आणि नको म्हटलं एवढं अचानक. तर म्हटलं नाही, बोर झालो पाऊस येतो म्हणूनच. तर आज जरा कमी, काल जास्तच पाऊस होता. तर जाऊया सुनबाई पण म्हटले चला. मग पटकन बनवलं आपण आमलेट, ज्वारीची भाकरी खाल्ली आणि हे पा आपण एल्प्रो सिटीमध्ये एंट्री केली. एंट्री करताना गेटवरून असं दिसत होतं, तुम्हाला दिसतंय की बाबा म्हणजे पब्लिक नाही आहे अजिबात. मला पण वाटलं की गर्दी नाही आहे, म्हणजे पब्लिक नसणार पावसामुळं. पण आतमध्ये पार्किंगच्या तिकडे आलो तर पार्किंगमध्ये हे अशा गाड्या खूप साऱ्या दिसू राहिल्या. तर सिटीमध्ये हे राहणार जी खास करून नवीन पिढी आहे, मला असं वाटतं की त्यांचं थोडंसं म्हणजे आहे प्रॉब्लेम. पाऊस असू ते काही असू ते बाहेर पडतात आणि बाहेर पडणं म्हणजे आपण खिशाला चुना देणं आहेच असं मी म्हणेन. तर उशीर झालेला होता आपल्याला, 8 वाजून 10 मिनटं झाले. तर तो म्हटलं तुम्ही जावर, तुम्ही गाडी पार्किंग करून. तो गाडी पार्किंगला गेला आणि आम्हाला सांगितलं जायचं. तिने सांगितलं दुसऱ्या फ्लोअरला. आम्ही गेलो तिसऱ्या फ्लोअरला आपण गेलो. त्यांनी लिफ्टने उशीर झाला म्हणून पटकन. आणि आल्याच्यानंतर हे पावरती हे बघा ट्रॉफी, काय म्हणू आपण, ट्रॉफी चॉकलेट असे वेगवेगळे डेकोरेशन केलेलं मस्त असे सजवलं की पार्याला लहान मुलंच काय आपल्यासारखे मध्यमवर्गीय मध्यम याचे किंवा म्हातारे माणसं पण ह्याला ॲट्रॅक्टिव्ह होते. आणि हे पाय इथं तुम्हाला दिसत असेल, इथं सर्व गोष्टी म्हणजे नको त्या, आणि असं म्हणून पाहिजे त्या नाही म्हणणार मी, म्हणून नको त्या गोष्टी भेटतात. कारण इथं आल्याच्यानंतर माणसाचं मन कंट्रोल होत नाही. आणि मी तरी याच्यात काही घेतलेलं नाही अजूनपर्यंत. मला असं वाटतं मागे पण मुलांचं म्हणणं येतं की एवढा काही डिफरन्स नाही आहे, पण डिफरन्स असणार कारण एवढं शोरूममध्ये सजवतात. आणि मग मुलं तर फोन अरे तुम्ही कुठे आहेत म्हणून. आम्ही म्हटलं अरे तिसऱ्या फ्लोअरला येतो. म्हटलं खाली या शो चालू होणार आहे. मग आम्ही याने आलो मशीन शिडीने खाली आलो. सॉरी, मी याला मशीन शिडी म्हणत असते. तर मशीन शिडीने खाली उतरल्यानंतर दुसऱ्या फ्लोअरला पण जाताना तुम्हाला दिसते ते शॉप सगळे. तर इथं सगळे शॉप येतं म्हणजे सिनेमा हॉलपासून तर शॉपिंगचे सगळे दुकानं, खाण्याच्या गोष्टी. आणि हे आपण आयनॉक्स मला शब्द पण येत नाही मंडळी, समजून घ्या. त्याच्यामध्ये केली एंट्री करताना गेटवर चेकिंग होती आपली पण, आणि जे आपण ऑनलाईन तिकीट बुक केलं असतं त्याची पण चेकिंग होते. आतमध्ये गेल्याच्यानंतर पॉपकॉर्न वगैरे जिथं भेटतात ते ठिकाण. आणि थोडा उशीर झाला तर राष्ट्रगीत चालू झालेलं होतं. राष्ट्रगीतचे 2 शब्द कानावर पडले. तर एवढं समाधान वाटलं काय सांगू तुम्हाला. तर आपण आलो हा पिक्चर पाहिला, तुंबाडची मंजुळा. तर चला बघू आता हा कशावर आहे, काय मेसेज देते पिक्चरमधून. तर राष्ट्रगीत जेव्हा ऐकलं ना मैत्रिणी, तुम्हाला म्हणजे बालपणीची आठवण कायम होती जेव्हा थिएटरमध्ये येते आणि हे राष्ट्रगीत ऐकते. राष्ट्रगीत ऐकताना मला कायम एक अभिमान असतो का मी एक म्हणजे त्या देशाची एक नागरिक आहे. आणि खूप सुंदर वाटतं. आपल्या खास करून हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना खूप कमी मौका भेटतो. तर हा पिक्चर चालू झाला तर मला पिक्चर पाहताना हा थोडा अंधश्रद्धेवर आहे असं वाटलं. कारण याच्यामध्ये काजी एक्सपायर दाखवले आणि ते दसक्रिया वगैरे दाखवले, कुठं कावळा वगैरे तुम्ही पाहिला असं निवडताना. तर त्याच्या काही विधी थोड्या अपुऱ्या झाल्या, काय तर तो कुठंतरी आत्मा तो नातवाच्या अंगात आला वगैरे असं होतं. तर याच्यामध्ये मला बरेचसे ॲक्टर मतलब कॉमेडी ॲक्टर दिसले. ते नवीन ॲक्टरचे काही नावं सांगता यायचे नाही, पण हे याच्यामध्ये मकरंद अनसपुरेकर आहे, जो बाबाचा रोल दिला यांना, म्हणजे नाही का जे अंगात वगैरे ते काढतात ते. आणि आपलं ओम भूतकर, कुठं उमेश जगताप, वर्षा दादाळे हे असे काही ॲक्टरचे नावं होते. तर यांना काही मी खास एवढी ओळखत नाही, पण कॉमेडी हिरो मला बऱ्यापैकी दिसले त्याच्यामध्ये. जसं की काय म्हणू, अंशुमन विचारे, असे बऱ्यापैकी ॲक्टर दिसले मला.
आणि वर्षा नाही, उषा नाडकर्णी त्यांचा रोल आहे बऱ्यापैकी, जास्त पण नाही म्हणता यायचं, पण आहे बऱ्यापैकी. तर असा हा अंधश्रद्धेवर पिक्चर होता आणि आहे म्हणजे. आणि हा मध्यंतर झाला, तर मुलं गेले खाली फ्रेश व्हायला, मी काही गेले नाही. तर हा खाली गेल्याच्या नंतर पब्लिकनी थोडा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. तर जेव्हा एंट्री केली आम्ही तेव्हा एवढी काही फुल नव्हतं थिएटर. मला वाटलं मराठी पिक्चरला पब्लिक कमीच येते असं मला पण वाटतं, कारण दिवसातून एकच शो आहे हा संध्याकाळचा. तर ही साई तामणकर आत्ता अर्ध्याच्या नंतर तिचा रोल चालू होतो इथं. तर त्या साई तामणकरवर तिचे काका म्हणजे आता चुलते आहेत की मावशीचे मिस्टर आहेत माहीत नाही, पण त्याच्यात तिच्यावर अत्याचार करतात. तर तो अत्याचार बाहेर पण पब्लिकमध्ये कळत नाही आहे, ते घरातच तिची घुसमट असते. तिची आई वारलेली असते आणि ह्या मुलाच्या अंगामध्ये आले असते, तुम्ही पाहू शकता हा मुलगा. मग ते थोडं भावनिक नातं यांचं चालू होतं. त्या थ्रू याला माहीत होतं तिला तो काका छेवतो म्हणून, आणि हा खुलेआम त्याला जाऊन मारतो, म्हणजे खून करतो त्याचा. तर मला हा शेवट खूप छान वाटला की जे आपल्या जगात आज घडतं आहे आता सध्या खुलेआम आपण बघतो. पब्लिकला असं काही परमिशन द्यायला पाहिजे सरकारने, की एखाद्याने अशी काही अत्याचार करताना एखादा जर मुलगा माणूस पुरुष जो बी बघतोय, आजकाल 3-3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो, त्यांना सरळ जन्मठेपेची शिक्षा तर कोणी देतच नाही, ते काही करून सुटून येतात. त्यांना सरळ आपलं पब्लिकच्या हातामध्ये दिलं गेलं पाहिजे आणि अशापैकी मारलं पाहिजे. तर हा एक निश्चित मला आवडला. आणि एक अंधश्रद्धेवर होता एक पिक्चर, ते एक आणि कॉमेडी होती बऱ्यापैकी. पिक्चर संपला आणि आपण अशा मशीन शिडीने हे आलो तर बाहेर. तर मराठी पिक्चर मी तसं खूप कमीच पाहिजे बरं का मैत्रिणींनो. हा दुसरा पिक्चर होता माझा पाहण्याचा, तर मला बरा वाटला. कॉमेडी होती याच्यामध्ये बऱ्यापैकी. तसा पिक्चर चालू झालेला जवळजवळ 1 महिना होऊन गेला होता. 5 जूनलाच हा थिएटरला आला होता. आणि येताना ट्रॉफिक पण बंद झाली आणि आपण दूध प्यायचं म्हणून तिथं गाडी थांबवली. तर मसाला दुधाचे संपतच आलेलं होतं जवळजवळ, गाडी थांबवली. तुम्ही पाहिलं असं ना, आता तिथून एक उंदीर मामा निघला. तर असं कुठेतरी पावसाचं कुठेतरी बीळ वगैरे आपण गाडी थांबवली ना, अचानक निघतो, तर थोडं बघून चालत जा. आणि हे दुधाचं एंडिंग झालेलंच होते, मी ते राहिलेलं किटलीमध्ये ओतलं होतं आणि जाणारच होता तो. आपल्याला येताना वाजले 12. तर अशापैकी आपण घेतले हे मसाला दूध. तेवढ्यात जरा बऱ्यापैकी पाऊस यायला लागला. मग आम्ही गाडीमध्ये बसून ते दूध घेतलं या मैत्रिणीनं दूध प्यायला. अशा पद्धतीने आपण आलोत निघलोत घरी. आणि हे पहा मंडळी, घरी येताना ट्रॉफिक वगैरे बिलकुल नाहीच्या बरोबरच होतं. तर छान वाटला पिक्चर आणि आलोत आपण आपल्या सोसायटीत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करत जा. धन्यवाद. बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.